करुणी जतन कोणा कामा आले धन, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता। प्रिया पुत्र बंधू नाही तुझ यासी संबंधू, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता। तुका म्हणे एका हरी विण नाही सखा, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता। प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देवचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील आपण या ठिकाणी कार्य करत असताना जी काही संपत्ती गोळा करत असतो, जे काही साधन संपत्ती आपण गोळा करत असतो, ज्या धनासाठी आपण आपलं आयुष्य खर्च करत असतो, जे काही जतन करत असतो आपण, ते जतन केलेलं धन संपत्ती जे साधन ते आपल्याला कुठपर्यंत साथ देत आहे, आपल्या बरोबर कुठपर्यंत असतंय याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा आपल्याला जाणीव करून देतात, ओळख करून देतात। करुणी जतन कोणा कामा आले धन। बरं का, खरं तर ज्या वेळेला एखादा मनुष्य एखाद्या माणसाच्या अंतिम संस्कारासाठी जात असतो स्मशानभूमीमध्ये, त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्या अंतःकरणामध्ये त्याच्या मनामध्ये एक वैराग्य निर्माण झालेलं असतंय। त्या वैराग्याने तो त्या ठिकाणी बोलत असतो, शेवटी कितीही जरी धावपळ माणसाने केली तरी माणसाच्या बरोबर काही येत नाही। कुठे बोलतो तो? स्मशानात। बरं का, स्मशानामध्ये गेल्यावर आहे की नाही? आणि मग त्या एकदा त्या प्रेताला आगणी दिली की मग बोलतोय, बघ रे, हाडाची काढा केली, रक्ताचं पाणी केलं, एवढी धावपळ आयुष्यभर केली, पण शेवटी जळताना मात्र एकटाच जळतोय रे, एकटाच जळतोय, आहे की नाही? या तर मग त्या ठिकाणी त्याला वैराग्य उत्पन्न होत आहे। बरं का, मग तो असंही बोलत असतो की अगदी आयुष्यभर या माणसाने खूप काही शून्यातून विश्व निर्माण केलं। आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे काय, शून्यातून विश्व निर्माण केलं, नाही का? काही जवळ नव्हतं, पण या माणसाने बिचाऱ्याने नाही का काबाड कष्ट करून बरंच काही गोळा केलं, बरंच काही धनसंपत्ती कमवली, पण त्याच्या बरोबर काही आलेलं नाही। मग असं जाणून, असं माहिती होऊन सुद्धा स्मशान सोडल्यानंतर लगेच त्याच्या मनामध्ये परिवर्तन होते बघा, लगेच त्याचे विचार बदलले जातात, लगेच पूर्ववत होतो तो। ये माझ्या मागल्या अलग लक्षात, याला स्मशान वैराग्य म्हणतात। आणि त्या स्मशान वैराग्याची जाणीव या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा आपल्याला अशा प्रकारे करून देतात की ऐसे जाणता जाणता, सांगणं माणसाला कळत नाही का मी जे करतोय ते चांगलं आहे की वाईट आहे। कुठलीही कर्म असू द्या, कुठलाही मार्ग असू द्या, ज्या मार्गाने मी वाटचाल करतो तो मार्ग चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी आहे माणसाला कळत नाही का? कळत असून सुद्धा मनुष्य काय करतोय, ऐसे जाणता जाणता कार्य होतोसी नेणता। बरं का, ज्यांच्यासाठी आम्ही हे सगळं काही कार्य करतोय, आम्ही आमचं आयुष्य संपवतोय, आमचं आयुष्य संपूर्ण अगदी त्यांच्यासाठीच खर्च करतोय, ज्यांच्यासाठी खर्च करतोय त्यांची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात, प्रिया पुत्र बंधू यासी नाही तुझ संबंधू। बरं का, या ठिकाणी कार्य करत असताना मनुष्य प्रत्येक वेळेला प्रत्येक पावलोपावले विचार करतो, माझ्या मुलाबाळांसाठी मी काहीतरी करून ठेवलं पाहिजे। कदाचित जर माझ्या आयुष्यामध्ये जर माझं कमी जास्त काही झालं तर माझ्या बाईसाठी मी काहीतरी करून ठेवलं पाहिजे। म्हणून तर या पॉलिसी वगैरे कशासाठी करतो माणूस? बसल्या बसल्या माणूस तो समोरच्या माणसाला मारून टाकतो, तुम्ही मेल्यानंतर। बरं का, तुमच्या बाईला अमुक मिळेल, तुमच्या मुलांना अमुक मिळेल, हे मिळेल, ते मिळेल, ठीक आहे ना, असू दे ना, हरकत नाही ना, त्यांची व्यवस्था केली पाहिजे, आपल्यावर जबाबदारी येते।
पण एकांतात बसून कधीतरी माणसाने विचार करावा की मी आयुष्यभर इतरांसाठी जगलो. कोणासाठी जगलो? माझ्या बाईसाठी, माझ्या मुलाबालांसाठी, माझ्या घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी जगलो. आज मी वृद्धावस्था प्राप्त झालेली आहे. आज माझं मला काही होत नाही, माझंच मी काही करू शकत नाही अशी अवस्था माझी आहे. अशा वेळेला माणसाने निवांत स्थिती प्राप्त झाल्यानंतर एक विचार करावा, आपण स्वतःसाठी किती जगलो. सगळ्यांसाठी आपण सगळं काही केलं, स्वतःसाठी काय केलंय? जेव्हा मनुष्य असा विचार करतोय ना, तेव्हा त्याला माहिती होते, तेव्हा त्याला जाणीव होते, अरे इतरांसाठी जगता जगता मी माझं आयुष्य खर्च केलं, पण स्वतःसाठी जगण्याचं मात्र राहून गेला. इतरांची व्यवस्था करता करता माझं आयुष्य मी खर्च केला, पण स्वतःची व्यवस्था मात्र मी करण्याचा विसरलो. आणि म्हणून मग जगद्गुरु तुकोबा म्हणतात, प्रिया पुत्र बंधू यासी नाही यासी संबंधू. तुका म्हणे एका हरी वीण नाही सखा. एक भगवंताशिवाय तुमचं आमचं सख कोण आहे? तुमच्या आमच्या जवळचं कोण आहे? तुम्हा आम्हाला सांभाळणारं कोण आहे? याची अंतःकरणपूर्वक जाणीव केली पाहिजे. अभंगावर अर्थपूजा बांधण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा ज्या निमित्ताने आयोजित केलेली आहे, खरं तर हे पडगा गाव आणि या पडगा गावामध्ये स्थायिक असलेले हे आगिवले परिवार, यांचं गाव साजई, मूळ गाव मुरबाड. पण आपल्या पोटा पाण्यासाठी, आपल्या उद्योग धंद्यासाठी बाहेर पडलेली ही माणसं या पडग्या गावामध्ये रहिवासी आगिवले परिवार. आणि या आगिवले परिवाराचे पिताश्री कैलासवासी गोविंद बेंदू आगिवले. बाबांचा मृत्यू झाला 27 जुलै 2023 रोजी. आणि आज त्यांची पुण्यतिथी, अर्थातच पुण्यस्मरण दिवस, प्रथम पुण्यस्मरण दिवस. या प्रथम पुण्यस्मरण दिनाच्या निमित्त या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने बाबाने अतिशय चांगल्या प्रकारे कार्य केलं. आमचे गणेश दादा असतील, संगीताताई लोणे, सविताताई गोलप, कविताताई गोडविंदे, अनिताताई शेलार, दीपाताई ठके, त्याचप्रमाणे बाबांचे बंधू भाऊ आणि हा संपूर्ण आगिवले परिवार, त्यांचे पुतळे असतील, त्यांची सून असेल, त्यांचे नातवंड असतील, आपले आईसाहेब असतील. ह्या संसाराचं संगोपन केलं, मुलाबाळांचा संसार सांभाळला, अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी काबाड कष्ट केले, मेहनत घेतली. आणि शून्यातून विश्व निर्माण करणं कशाला म्हणतात ते आज ह्या बाबांच्या वागण्यातून, जगण्यातून किंवा बाबांच्या कार्यातून आपल्याला पाहायला मिळतंय, दिसतंय. खरं तर माणूस माणसाच्या जीवनामध्ये दोन प्रकारचे कर्म करत असतो, एक पाप कर्म आणि एक पुण्यकर्म. कर्माचे प्रकार अनेक आहेत. कर्माचे प्रकार जरी अनेक असतील तरी पण त्यांची विभागणी दोन प्रकारे होत असते, एक पाप आणि एक पुण्य. माणसाने आयुष्यभर जरी पाप केलं तरी पापाचं स्मरण कधीच केलं जात नाही, पापाचं स्मरण कधीच होत नाही. होतंय ते पुण्याचं स्मरण, म्हणून पुण्यस्मरण आहे, बरं का. आम्ही ज्या वेळेला त्या स्मशानभूमीमध्ये एखाद्याला अग्नी द्यायला जातो, एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी जातो ना, त्या वेळेला तिथे गेल्यानंतर, त्याच्या अंतिम दर्शनासाठी गेल्यानंतर, अंतिम संस्कारासाठी गेल्यानंतर त्याने त्याच्या आयुष्यामध्ये किती कमवलं याचा विचार करत नाही, तर त्याचे गुण, त्याचे विचार, त्याची कर्म कशी होती याच्यावर सगळे चर्चा करत असतात, याच्यावर सगळे बोलत असतात त्या ठिकाणी. आणि म्हणून बाबांनी बाबांच्या आयुष्यामध्ये जे काही पुण्यकर्म केली, त्या पुण्यकर्माचं स्मरण म्हणजेच पुण्यस्मरण. या मुलांचं संगोपन केलं. मी म्हणेन आजच्या युगामध्ये 2-2 मुलं सांभाळायला आम्हाला जड जातात, हम दो हमारे दो. त्यांचं पालन पोषण करायला आम्हाला जड जात आहे. पण या बाबांच्या 5 मुली, बरं का, 5 कन्या बाबांच्या आणि एक मुलगा, म्हणजे 6 मुलं.
या 6 मुलांना सांभाळायचंय, त्यांचं संगोपन करायचंय, त्यांना शिक्षण द्यायचं आहे, त्यांना त्यांच्या मार्गाला लावायचं आहे। आज मुलींसाठी, ज्यांना मुली आहेत त्या वडिलांसाठी सुगीचे दिवस आहेत आजच्या काळामध्ये, कारण त्यांना घर सोडावं लागत नाही आपल्या मुलीला वर शोधायला, वरच शोधत येतात। ही वेळ अशी होती की ज्या वेळेला या वडिलांनी या 5ही मुलींची लग्न केली, त्यावेळेला एका मुलीचं लग्न जमवता जमवता बापाच्या पायाला चप्पल राहत नव्हती, बरं का। अशा अवस्थेमध्ये, अशा वेळेला या बापाने 5 मुलींची लग्न केली, एका मुलाचं लग्न केलं। खऱ्या अर्थाने त्यांना चांगल्या प्रकारे संस्कार दिले, त्यांनी त्यांच्या घराला घरपण द्यावं, त्यांनी त्यांच्या संसारामध्ये रममाण व्हावं, एक निष्ठेने त्या ठिकाणी कार्य करावं, अशा प्रकारे मार्गदर्शन केलं। आणि कर्मधर्म संयोगाने बाबांना एक आजार जडला, त्या आजारातून जवळजवळ 1 वर्षभर त्या आजाराला त्यांनी झुंज दिली। पोटदुखीचा आजार, पोटामध्ये काहीतरी विकार निर्माण झाला आणि अशा अवस्थेमध्ये डॉक्टर उपचार करत असतानाच त्या डॉक्टर उपचारांना सुद्धा अपयश आलं आणि या ठिकाणी बाबांनी आपल्या सर्वांचा 27 जुलै 2023 रोजी निरोप घेतला, त्यांचा देहांत झाला। खरं तर हे पुण्यस्मरण जे आपण आयोजित करतोय की नाही, मला माहित नाही घरातले किती बसलेत ते, पण आपण आहेत त्यांनी ऐका। मी कुठेही जायचं असलं, कुठेही कार्यक्रम असला तरी त्या मालकाला हात जोडून विनंती करतो, भटजी काकांना लवकर यायला सांगा, 9:30च्या आत ती विधी उरकली पाहिजे। जर तुम्ही प्रवचन ठेवत असाल तर कमीत कमी 10 10:30ला प्रवचन चालू झालंच पाहिजे। जर तुम्ही प्रवचनाला महत्व देत असाल तर, नसाल देत तर प्रवचन आयोजित करू नका, बरं का। मी प्रत्येक ठिकाणी कुठेही पुण्यस्मरणाचा कार्यक्रम असला ना तर त्यांना यांचा नंबर माझ्याकडे नव्हता म्हणून मला निरोप दिला आमच्या उमेश कानांनी, बरं का। प्रत्येक ठिकाणी सांगतो, भटजी काकांना लवकर यायला सांगा, 8 वाजता विधी सुरू झाली पाहिजे, 9:30 पर्यंत ती विधी संपलीच पाहिजे, 10 वाजता प्रवचन सुरू झालं पाहिजे। नेमकं होतंय काय माहितीये का, आपण प्रयोजित आयोजित करतोय आणि विधीला 11 11:30 होतात, ते आपल्याला आवराला 12 वाजतात। मग घरातल्यांनी बसायचं कधी, ऐकायचं कधी? महत्वाचा विषय असा आहे, जे आज आपण प्रयोजन आयोजित करतोय हे कोणासाठी आहे? गेले त्यांच्यासाठी आहे की आपल्यासाठी आहे? राहिले त्यांच्यासाठी आहे? कोणासाठी आहे हे प्रवचन जे आपण आज आयोजित करतोय? हे गेले त्या बाबांसाठी का आपल्यासाठी? राहिले त्यांच्यासाठी? हे आम्हाला कळत नाही, म्हणून आमच्या समाजामध्ये परिवर्तन होत नाही। याला कारण नेमकं हेच आहे। आम्ही मनोरंजन म्हणून जर प्रवचनाकडे बघत असू, आम्ही टाइमपास म्हणून जर प्रवचन कीर्तनाकडे बघत असू, तर उद्यापासून तुम्ही आयोजित करू नका। जगद्गुरु तुकोबांनी जी गाथा दिलेली आहे ती टाइमपास म्हणून दिलेली नाही, मनोरंजनासाठी दिलेली नाही। माऊली ज्ञानोबांनी जी ज्ञानेश्वरी दिलेली आहे ती टाइमपाससाठी दिलेली नाही, मनोरंजनासाठी दिलेली नाही। आमच्यामध्ये परिवर्तन घडावं यासाठी ती गाथा दिलेली आहे, यासाठी ती ज्ञानेश्वरी दिलेली आहे। आम्ही किती महत्व देतोय रे त्याला, किती महत्व देतोय आम्ही? आतापर्यंत मी स्वतः तरी नियमाचं, वेळेचं बंधन पाळतोय। प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी 10 वाजता कार्यक्रम असेल त्या ठिकाणी 9:30 वाजताच उपस्थित असतो। या ठिकाणी मी 10 वाजता उपस्थित आहे, 11 वाजता प्रवचन सुरू होत आहे आपलं। हे का सांगावं लागतंय माहितीये का? ज्यांना कळत नसेल त्यांना सांगा, प्रवचन कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे। बाबांच्या नावाने ज्ञान दान घडावं या उद्देशाने आपण हे प्रवचन आयोजित करत असतो। पिंडदानाचा कार्यक्रम हा 9:30च्या आत झाला पाहिजे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे। कारण परिवर्तन घडावं या उद्देशाने जर आपण या कार्यक्रमांचं आयोजन करतोय तर ऐकलं तर परिवर्तन घडेल ना। नुसतं आयोजन केलं म्हणजे आपली जबाबदारी संपली का? आम्ही काय करतोय हे आम्हाला कळायला हवं, आम्ही कसं जगतोय हे आम्हाला कळायला हवं। आणि म्हणून
या बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही पुण्यकर्म केली त्या पुण्यकर्माच्या निमित्ताने, त्या पुण्यस्मरणाचं निमित्त म्हणून या ठिकाणी आपण हे पुण्यस्मरण प्रवचन आयोजित केलेलं आहे. माणूस माणसाच्या आयुष्यामध्ये जगत असताना, वागत असताना अधिक विचार करतोय. कसला विचार करतोय? अधिक फक्त आज मिळालंय आम्हाला जगता आलं पाहिजे, अन्न वस्त्र आणि निवारा ह्या 3 गरजा आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. याच्या व्यतिरिक्त विचार करणारी माणसं अतिशय कमी पाहायला मिळतात. याच्या व्यतिरिक्त विचार करणारी माणसं अतिशय कमी पाहायला मिळतात. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन. आम्हाला भूक लागते ती भूक भागली पाहिजे, आम्हाला तहान लागते ती तहान भागली पाहिजे. आलस्य, निद्रा आहे, मैथुन आहे, उत्पत्ती करायची. एक दिवस आला का या जगाचा निरोप घ्यायचा. माऊली पुढे या ना तुम्ही. भोईर महाराज, भाऊ महाराज भोईर, पुढे या. अहो या इकडे पुढे या. उमेश नाना खुर्च्या ना त्यांच्यासाठी इथं पुढं. आता लक्ष गेलं मला तुमच्याकडे बरं का. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन ह्याच गोष्टींचा विचार करून जर आम्ही तसंच जगत असू, तसंच वागत असू, तर तुम्ही विचार करा फक्त प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय. प्राणी पक्षी भूक भागवतात, त्यांची तहान भागली जाते. आलस्य, निद्रा त्यांनाही आहे, तेही उत्पत्ती करतात, आम्ही उत्पत्ती करतात. तेवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? काय फरक आहे? आमची निर्मिती जी आहे ना, आम्हाला मनुष्य देह जो दिलेला आहे ना, तो वेगळ्या कारणास्तव दिलेला आहे. 83,99,999 योनींपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणजे हा नरदेह आहे. 83,99,999 योनी पार केल्यानंतर पाप पुण्य समकृत हा मग नर योनिषु जायते. पाप पुण्य समान झाल्यानंतर जो देह आम्हाला प्राप्त झालेला आहे तो हा नरदेह प्राप्त झालेला आहे. हा नरदेह प्राप्त झालेला आहे, मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण होण्यासाठी आम्ही धावपळ केली पाहिजे, आम्ही कबाड कष्ट केले पाहिजेत, आम्ही 4 पैसे मिळवले पाहिजेत. पण एक मात्र स्मरणात ठेवलं पाहिजे, आम्ही आयुष्यभर जरी कर्म केले, आम्ही आयुष्यभर जरी धावपळ केली, ज्याला आम्ही आर्थिक अर्थ समजतोय, ते कितीही जरी आम्ही कमवलं, वाढवलं, गोळा केलं, तरी त्यातलं शेवटच्या वेळेला आणि मरणोत्तर काहीही कामा उपयोगी येत नाही येत. गरुड पुराणामध्ये असं वर्णन करत असताना ज्या वेळेला आपल्या घरातील एखादी व्यक्ती जाते त्यावेळेला त्या व्यक्तीला यमलोकापर्यंत पोहोचण्यासाठी 1 वर्ष लागतो. त्या 1 वर्षाचा प्रवास करत असताना त्या ठिकाणापासून तर यमलोकापर्यंत त्याला 16 प्रकारची नगरं लागत असतात. त्या एक नगराचं वर्णन असं केलेलं आहे की एक नगरातून जाताना तलवारीच्या पातीच्या धाराची पानं असलेल्या झाडांना खेटून जावं लागतंय. नुसती ती नगरं बघितली तरी पण त्याचे अंगाचे शहारे उभे राहतात आणि केलेल्या कर्माची त्याला जाणीव होते. त्यावेळेला तो स्वतः प्रेतात्मा बोलतोय, अरे काय आम्ही ही अशी वाईट कर्म केली, माझ्याकडून काय पाप घडलं की मला ह्या नगरातून आता जायची वेळ आलेली आहे. वैतरणी नावाची नदी आहे, पुवाने भरलेली, नासरक्ताने भरलेली, उग्र असा वास येणाऱ्या चिखलाने भरलेली त्या नदी पार करायची आहे. एक नगराचं वर्णन केलेलं, एक नगर असं सांगितलंय की त्याची जर आम्ही ओळख घेतली, ते जर आम्ही बघितलं तर अंगाचे शहारे उभे राहतात. त्यावेळेला तो प्रेत ज्या वेळेला बघतोय ना, त्यावेळेला त्याच्या अंगाचे शहारे उभे राहतात. थरकाप होतो, मी काय पाप केलं. आम्ही नरक म्हणतोय. 84 प्रकारचा नरक दाखवलेला आहे. 84 प्रकार सांगितलेले आहेत नरकाचे, त्यापैकी 28 प्रकार त्या गरुड पुराणामध्ये वर्णन केलेले आहेत. 28 प्रकार सांगितलेले आहेत. आम्ही जे बोलतोय, तप्त लोखंडी खांबाला मिठी मारायला लावतात, इंगळांवरून चालायला लावतात, सापकाचे फटके देतात, अन्न पाण्या वाचून तळमळला जातो मनुष्य. या सगळ्या क्रिया एक नरकामध्ये त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. पण हे कोणासाठी आहे? फक्त अन्न, वस्त्र आणि निवारा
फक्त क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथून एवढ्याच गरजा पूर्ण करून या जगाचा निरोप जे घेतात त्यांच्यासाठी ते सगळं ठेवलेलं आहे. वैष्णवासाठी नाही आणि शैवासाठी नाही. जे विष्णूचे भक्त आहेत, जे शिवाचे भक्त आहेत, जे महादेवाचे भक्त आहेत, जे गणपती आहेत अर्थात गणपतीचे भक्त आहेत, जे शक्तीचे उपासक आहेत, त्यांना ते स्पर्श सुद्धा करत नाहीत. मग आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एक विचार केला पाहिजे की आम्हाला पुढे जर उत्तम गती प्राप्त व्हावी असं वाटत असेल, मरणोत्तर आम्हाला जर चांगल्या प्रकारची गती प्राप्त व्हावी असं जर वाटत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बरं का, गीतेमधील 8व्या अध्यायातील 6व्या श्लोकामध्ये भगवंत आम्हाला जाणीव करून देतात आणि त्या ठिकाणी ओळख करून देत असताना भगवंत म्हणतात, यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. भगवंत म्हणतात, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये ज्याच्यावर प्रेम करताय, ज्याला जीव लावताय, ज्याच्याविषयी तुमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे, तेच तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवतंय. आणि जे तुम्हाला शेवटच्या वेळेला आठवत आहे, मरणोत्तर तेच तुम्हाला प्राप्त होत आहे. तेच वस्तू, तेच गोष्टीला तुम्ही प्राप्त होता. त्याच्यावर भाष्य करत असताना माऊली म्हणतात, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी उरे ते मरणाची मेरे पार होता. ते पुढे माऊली म्हणतात, मरणे जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तोवा. जर आम्हाला शेवटच्या वेळेला जे आठवतंय तेच जर आम्ही मरणोत्तर आम्हाला जर प्राप्त होत असेल, तीच वस्तू, त्याच वस्तूला जर आम्ही, त्याच स्थितीला जर आम्ही मरणोत्तर प्राप्त होत असू तर आम्ही अखंड भगवंताचं स्मरण करायला हवं. आम्ही अखंड देवाला आठवायला हवं. कारण आमचा अट्टास कशासाठी आहे? आम्ही हे जे प्रयत्न करतोय ते कशासाठी करतोय? शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस आम्हाला माहित नाहीये. अशाच प्रकारे एका ठिकाणी प्रवचन श्रवण केल्यानंतर एक श्रीमंत माणूस होता, धनाढ्य माणूस होता. प्रवचन संपल्यानंतर ते धनाढ्य माणूस, तो श्रीमंत माणूस त्या साधू पुरुषाजवळ नमस्कार केला आणि सांगायला सुरुवात केली, म्हणे महाराज मला कशाचीच कमी नाहीये. 5 ते 6 पिढ्यांना पुरून होईल एवढं संपत्ती माझ्याकडे आहे, एवढी संपत्ती माझ्याकडे आहे. आपल्या या भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या माझ्या आहेत, पण परदेशात सुद्धा माझ्या अनेक प्रकारच्या कंपन्या आहेत, कारखाने आहेत. मी आपल्या देशामध्ये कमी प्रमाणात, परदेशामध्ये जास्त प्रमाणात असतो. मला अमुक मुलं आहेत, अमुक मुली आहेत, ते अशा अशा प्रकारे काम करतायत, अशा अशा प्रकारे कार्यरत आहेत. माझे सोयरे अमुक अमुक आहेत, असे असे आहेत. सगळं काही सांगून झालं. पण आज मला या प्रवचनातून, मला या मार्गदर्शनातून कळलं की ही जी सगळी संपत्ती आहे, ही संपत्ती आपल्याला शेवटच्या वेळेला चालत नाही. राजा असता मृत्यू आला, लक्ष कोटी कबूल झाला तरी सोडेना तयाला मृत्यू काही. मरणोत्तर मला चांगल्या प्रकारची गती प्राप्त व्हावी यासाठी मी काय करायला हवं? बरं का, प्रश्न बघा त्याचा. मरणोत्तर मला चांगली गती प्राप्त व्हावी यासाठी आम्ही काय करायला हवं? मी काय करायला पाहिजे? माझा शेवटचा दिवस गोड व्हावा असं मला वाटतंय, त्यासाठी मी काय करायला हवं? त्यावेळेला त्या ठिकाणी त्या साधूने सांगितलं, दादा ज्या वेळेला तू भारत देश सोडून इतर देशांमध्ये जातोय, बरं का, तिकडे गेल्यानंतर तुला खर्चासाठी पैसे, आपला डॉलर, रुपया, आपला रुपयाच चालतो की त्या ठिकाणी तुला काही करावं लागतंय, वेगळ्या प्रकारची प्रक्रिया. त्यावेळेला त्यांनी सांगले, म्हणे महाराज मी साऊथ आफ्रिकेमध्ये गेलो तर तिथे रँड मध्ये, म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या पैशाला रँड म्हणतात, त्या रँड मध्ये मला कन्व्हर्ट करावं लागतंय आपला पैसा. स्वीडन मध्ये गेलो तर क्रोन मध्ये मला तो पैसा कन्व्हर्ट करावा लागतो. सिरियामध्ये गेलो तर पाऊंड मध्ये तो पैसा मला कन्व्हर्ट करावा लागतो. थायलंड मध्ये गेलो तर बहान मध्ये, जर्मनी मध्ये गेलो तर मार्क मध्ये, सिंगापूर मध्ये गेलो तर डॉलर मध्ये, कॅनडा मध्ये गेलो तर डॉलर मध्ये, चीन मध्ये गेलो तर युआन मध्ये. अशा प्रकारे तो सांगतोय.
ऑस्ट्रेलियामध्ये गेलो तर ऑस्ट्रेलियन डॉलरमध्ये मला तो पैसा कन्वर्ट करावा लागतो, आणि इटलीमध्ये जर गेलो तर लिरामध्ये, आणि ब्रिटनमध्ये जर गेलो तर तो पाऊंड मध्ये मला तो पैसा कन्वर्ट करावा लागतो. कोण म्हणतोय? तो श्रीमंत माणूस म्हणतोय. आपला जो पैसा आहे, आपला जो रुपया आहे, तो त्यांच्या तिथला जो काही डॉलर असेल, क्रेन असेल, जो काही असेल, पाऊंड असेल, त्याच्यामध्ये तो कन्वर्ट केल्यानंतर मला ते पैसे तिकडे खर्च करता येतात. साधू पुरुष म्हणतात, दादा या मृत्यू लोकांमध्ये जी आपण संपत्ती कमवतोय ना, या मृत्यू लोकांमध्ये जो आपण पैसा अडका कमवतोय ना, तो नंतर मरणोत्तर चालत नाही. तो कन्वर्ट करायचा असेल तर त्यासाठी दान पुण्य केलं पाहिजे. तो कन्वर्ट करायचा असेल, तुला मरणोत्तर चांगली गती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर दिवसातले जर 12 तास तू संसारासाठी काम करतोय ना, फक्त 2 तास धर्माचं कार्य, देवाचं कार्य केलं पाहिजे. तो वेळ तुझा तिकडे कन्वर्ट झाला जातो. कधीतरी विचार करतो का आम्ही सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत फक्त संसार संसार आणि संसारच आमच्या डोक्यामध्ये असतोय, पण कधीच आम्ही विचार करत नाही की आम्हाला जर शेवटचा दिवस गोड करून घ्यायचा आहे, मरणोत्तर जर आम्हाला चांगल्या प्रकारची गती प्राप्त करून घ्यायची आहे, तर त्यासाठी आम्ही काय व्यवस्था केली पाहिजे. जी व्यवस्था जगद्गुरु तुकोबांनी केली, जिवंतपणे मुक्त अवस्था म्हणतात त्याला, बरं का. आम्ही मेल्यानंतर मुक्तीचा विचार करतोय. जगद्गुरु जिवंतपणे आत्मा साक्षीला असताना मुक्त झालेले आहेत. आत्मा साक्षीला असताना मुक्त झालेले आहेत. जे पिंडदान आम्ही मरणोत्तर करतोय, ते पिंडदान संतांनी हयातीत असताना, जिवंत असताना केलेलं आहे. ते कसं तर बघा, मृत्यू आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. ज्याचे श्वास संपलेले आहेत, बरं का, ज्याचे श्वास संपलेले आहेत आणि जगणं बाकी आहे, त्याला मृत्यू म्हणतात. श्वास संपलेले आहेत पण जगणं बाकी आहे. म्हणजे खाटमध्ये पडलेला आहे, सगळी काय व्यवस्था केलेली आहे, कधी आटपेल सगळ्या नातेवाईकांना माहिती झालेले आहे, पोरी पण येऊन गेलेले, 4-4 वेळा बघून गेलेले आहेत, मुलं सुद्धा 2-2, 3-3 दांड्या मारून घरी राहिलेले आहेत. आज जर आटपलं बाबाने तर काय करायचं, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. सगळं संपलेलं असताना, खाटमध्ये अनेक दिवस पडलेले असताना सुद्धा जर तो जाताना उपस्थित असलेल्या माणसांना जर बोलत असेल, त्यामुळे एक नातवाचं लग्न बघितलं असताना बरं झालं असतं. याला म्हणतात मृत्यू. काय म्हणतात याला? मृत्यू, मरण म्हणतात याला. आणि मोक्ष त्याला म्हणतात ज्याचे श्वास बाकी आहेत पण जगणं संपलेलं आहे. जगतात ते देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी, याला मोक्ष म्हणतात. तो जिवंतपणे प्राप्त करून घ्यायचा आहे, तो जगद्गुरु तुकोबांनी प्राप्त करून घेतला, बरं का. जो माऊली ज्ञानोबांनी प्राप्त करून घेतला, जो शांती ब्रह्मनाथ महाराजांनी प्राप्त करून घेतला, जो नामदेव महाराजांनी प्राप्त करून घेतला. आम्हाला जगायचंय, वागायचंय, राहायचंय. जे आयुष्य भगवंताने दिले त्याचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे, पण आमचा संसार प्रपंचाचं कार्य करता करता आम्हाला देवाचं, देशाचं आणि धर्माचंही कार्य करायचं आहे. हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे, हा विचार आमच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. आणि अशाच प्रकारे जर आम्ही जगलो, वागलो, तर हीच जी काही आमची पुण्य, जे काही असेल पुण्याचा साठा, तोच आम्हाला मरणाच्या वेळी आणि मरणोत्तर कामा येणार आहे, हे मात्र निश्चित आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आपल्याला ओळख करून देतात, जाणीव करून देतात. करुणी जतन कोणा कामा आले धन, कोणा कामा आले धन. भले भले गेले, ज्या वेळेला सिकंदर गेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की जेव्हा माझी प्रेत यात्रा जाईल ना, त्यावेळेला माझा दोन्ही हात बाजूला ठेवा, त्या तिरडीच्या बाहेर दिसले पाहिजे. ते हात ठेवताना असे अंगठे माझे समोर सगळ्यांना दिसले पाहिजे. आयुष्यभर कावाड कष्ट केलं, आयुष्यभर सगळं काही जिंकण्याचा प्रयत्न केला, जे समोर दिसेल ते जिंकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काही करायची वेळ आली तरी चालेल, फक्त ते आपलं झालं पाहिजे एवढाच विचार केला. पण जाताना माझ्या बरोबर
काहीही आलेलं नाही म्हणून अंगठा माझा दिसला पाहिजे सगळ्यांना. काय आलंय बरोबर, काय आलंय, हीच जाणीव आम्हाला जगद्गुरु तुकोबा करून देतात. आम्ही जगलं पाहिजे, वागलं पाहिजे, आमच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळं काही कार्य केलं पाहिजे. आमची मुलं आहेत, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत, त्यांचे ऋण फेडायचे आहेत आम्हाला मुलांचे. आणि ते ऋण जर फेडायचे तर ऋण फेडत असताना आम्हाला कर्म ही करावीच लागणार आहे. खरं तर आमची हिंदू धर्माची सर्वश्रेष्ठ जी गीता आहे ती गीता आम्हाला शिकवते, तुम्ही जी तुमच्या आयुष्यामध्ये कर्म करताय ना त्यालाच भक्ती म्हणतात. की कर्म करत राहिलं पाहिजे, कर्म केली पाहिजे बरं का. फक्त ती कर्म करत असताना आम्ही जी देवाकडे प्रार्थना करतोय, आम्ही जी देवाकडून आशा अपेक्षा करतोय, ती आम्हाला सोडवणारी आहे की गुंतवणारी आहे याचा विचार आम्ही आमच्या आयुष्यात केला पाहिजे, आहे की नाही. आज आमच्या गावामध्ये येणारे देव, उद्या गणेश चतुर्थी आहे, उद्या म्हणजे येईल काही दिवसानंतर, अनेक 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 बाप्पा मूर्ती रूपाने आमच्या गावामध्ये येत असतात. मी म्हणे 90% नवसाचे असतील. खरं आहे की खोटं आहे. देवाची पूजा घडावी, देवाचं स्तवन घडावं, देवाचं नामस्मरण घडावं म्हणजे फक्त 10% असतील. कदाचित असतील की नसतील ते पण सांगू शकत नाही, पण 90% नवसाचे असतील. देवाकडून आम्ही कसली अपेक्षा करतोय, देवा मला अमुक दे, मग मी तुला भजन पूजन तुझं स्तवन करेन, तुझं नामस्मरण करेन. जे मागतोय ना ते गुंतवणारा आहे की उद्धार करणारा आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. जे देवाकडून आम्ही अपेक्षा करतोय ते आम्हाला गुंतवणार आहे की आमचा उद्धार करणार आहे याचा विचार आम्ही केला पाहिजे. काय मागतोय आम्ही? संपत्ती, धन, दौलत, पैसा, अडका, मुलं बाल, समाधान, सुख. अरे संतांची परिस्थिती जर पाहायला गेला तर संतांनी दुःखामध्ये आनंद व्यक्त केलेला आहे. का? भगवंता आम्हाला दुःख ज्या वेळेला होत आहे ना त्यावेळेला तुमचं स्मरण होत आहे आणि तुमचं अखंड स्मरण आम्हाला राहावं यासाठी आमच्या पदरात दुःखच द्या. कारण माणूस आहे ना, माणूस सुखामध्ये देवाचं स्मरण करत नाही. कबीर महाराज म्हणतात, दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. आम्हाला दुःख जर झालं तर आम्ही देवाचं नामस्मरण करतोय, देवपूजा करतोय, देवाचं स्तवन करतोय, पण सुख जर झालं ना तर खुशीत गाजरा खंड म्हणतात ना, देवाची आठवण पण आम्हाला होत नाही. देवाची आठवण पण आम्हाला होत नाही, ती करून द्यावी लागते बरं का, ती करून द्यावी लागते. इकडे आम्हाला कबीर महाराज सांगतात की दुःख में स्मरण सब करे, सुख में करे ना कोय. जो सुख में स्मरण करे, दुःख काय का होय. आम्ही जर सुखामध्ये सुद्धा भगवंताचं नामस्मरण करत असू ना, दुःख येणार नाही असं नाही. आधिदैविक, आध्यात्मिक आणि आधिभौतिक या 3 तापांपैकी एक ताप प्रत्येकाला असतोच असतो. देवादिकांना सुद्धा त्यांनी सोडलेलं नाहीये, देवादिकांना सुद्धा सोडलं नाही. पण आम्ही भगवंताचं स्मरण करत असताना, त्या भगवंताच्या स्मरणामध्ये रममाण झालेलो असताना तो ताप, ते दुःख आमच्याकडे कधी येऊन जाईल ना याचा पत्ता सुद्धा आम्हाला लागणार नाही, याची झड सुद्धा आम्हाला लागणार नाही, याचा स्पर्श सुद्धा आम्हाला जाणवणार नाही. कारण आम्ही भगवंताच्या नामस्मरणामध्ये रममाण झालेलो असतो. म्हणून अखंड भगवंताचं स्मरण करायचंय. देवाकडे काय मागावं, आम्ही काय मागतो देवाकडे बरं का. जगद्गुरु तुकोबा ज्या वेळेला पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला गेले, पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतल्यानंतर पांडुरंग परमात्म्याचे आवडते भक्त बरं का, स्वतः पांडुरंग परमात्मा म्हणतात, तुकोबा काहीतरी मागा, काहीतरी मागा माझ्याकडे तुम्ही. तुकोबा म्हणतात, काहीच नाही, आम्हाला सगळं काही दिलेलं आहे, तुमच्या कृपेने आम्हाला सगळं काही प्राप्त झालेलं आहे, काय मागणार आम्ही तुमच्याकडे. नाही जगद्गुरु तुकोबा काहीतरी मागा तुम्ही. नाही नाही करता करता भगवंत खूपच आग्रह करतायत, मागाच मागाच मागाच, आता मागायचंच म्हणून. मग जगद्गुरु तुकोबा काय मागतात माहिती आहे? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. देवा तुम्हाला जर द्यायचंच आहे ना, आम्हाला तुमची जर द्यायचीच इच्छा झालेली आणि आम्ही काहीतरी मागावंच असं जर तुम्हाला वाटतंय ना तर एकच द्या देवा, शेवटच्या श्वासापर्यंत तुमचं आम्हाला विस्मरण होता कामा नये, अखंड आणि अखंड स्मरण राहिलं पाहिजे. हेची दान देगा देवा तुझा विसरण न व्हावा.
आम्ही काय मागतो देवाकडे? राजा आहे बरं का, जे 4 कैदी आहेत त्या कैद्यांना पाहायला तो राजा निघाला. त्यांनी विचार केला की अरे कैदी बरेच दिवस बंदिस्त आहेत, चला आपण एकदा भेटून येऊ त्यांना. आणि त्या कैद्यांना पाहायला ज्या वेळेला निघाला त्यावेळेला जाता जाता पहिल्या कैदीच्या रूम जवळ गेला बरं का. तो राजा विचारतोय त्या कैद्याला कसं काय? तो बोलतो कसं काय, काय बंदिस्त असल्यानंतर कोणाला आनंद वाटणार आहे? काय बोलतो? बंदिस्त असल्यानंतर कोणाला आनंद वाटणार आहे? ते पण काही हवं आहे का तुम्हाला? त्यावेळेला तो कैदी बोलतो महाराज 4 दिवस झाला आलनी तंबाखू खाता हूं, सुना नाही मला. काय बोलतो? 4 दिवस झालं आळणी तंबाखू खातोय, सुना नाही मला. तेवढी सुन्याची व्यवस्था केली तर बरं होईल बरं का. ठीक आहे, लगेच राजाने सांगितलं त्याच्या सेवकांना याला सुन्याची व्यवस्था करून टाका. दुसऱ्या कैद्याजवळ गेल्यानंतर दुसऱ्या कैद्याला विचारलं बाबा तुला काय हवं आहे? म्हणे राजासाहेब पंचपक्वान्नाचं जेवण खाणारा माणूस मी घरी, या ठिकाणी काय येतंय ते माझं मलाच माहिती आहे आणि ते जेवण काही जात नाही, मला चांगल्या प्रकारचं जेवण मिळालं तर बरं होईल. राजाने लगेच त्या सेवेकरांना सांगितलं, सेवकांना सांगितलं याला चांगल्या प्रकारच्या जेवणाची व्यवस्था करा. तिसऱ्याकडे गेल्यानंतर तिसऱ्याला विचारलं, म्हणे राजासाहेब एवढे डास आहेत, एवढे ढेकून आहेत ना, झोप लागू देत नाही तो. एक मस्त की पलंगाची आणि मच्छर जालीची व्यवस्था केली तर अतिशय चांगलं होईल. लगेच राजाने सांगितलं याला पलंगा चांगल्या प्रकारे आणि मच्छर जालीची व्यवस्था करा, झोपू दे याला मस्त. चौथ्याकडे गेल्यानंतर ज्या वेळेला राजेसाहेबांना बघितल्याबरोबर त्याने हात जोडले, माझे राजा या साहेब या. राजेसाहेबांनी विचारलं, म्हणे काय रे बाबा काय हवं आहे तुला? म्हणे राजेसाहेब हवं आहे म्हणजे खरं तर मला या ठिकाणी बंदिस्त ठेवण्याच्या आधीच मला एक कल्पना सुचली होती, मी तुम्हाला सांगणार होतो, पण तेवढ्यात काहीतरी माझ्याकडून अपराध घडला म्हणून तुम्ही या ठिकाणी मला बंदिस्त केल्यामुळे तुमच्यापर्यंत मला पोहोचता आलं नाही आणि माझी कल्पना, माझं जे काही मागणं आहे ते तुम्हाला सांगता आलं नाही. काय हवं आहे म्हणे तुला? आता त्यांनी विचार केला, जर राजा विचारतोय तर आपण पण काहीतरी तसं मागितलं पाहिजे. पहिल्याने मागितला काय? सुना. दुसऱ्याने मागितलं जेवण, तिसऱ्याने मागितलं पलंग आणि मच्छर झाली. आता चौथा काय मागतोय बघा. म्हणे राजासाहेब अगोदरच माझ्या मनामध्ये कल्पना आली होती की कधीतरी राजा मला जर भेटले, राजासाहेबांची आणि माझी जर कधीतरी भेट झाली तर जी कल्पना मी तुम्हाला केली होती ती आज तुम्हाला बोलावून दाखवतोय, कारण तुम्ही स्वतःहून मला विचारताय तुला काही पाहिजे का. आणि राजासाहेब तुमचं काम अतिशय चांगलं आहे, तुम्ही धर्माचरण करणारे आहात, तुम्ही प्रजेचा सांभाळ करणारे आहात, तुम्ही प्रजेचा अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळ करता. नवे नवे आधी प्रजेचा विचार करता आणि मग तुमचा विचार करता. तुमच्या ह्या सगळ्या वर्तणुकीवर सगळी प्रजा खुश आहे, आनंदी आहे. आणि म्हणून यासाठी माझी एक इच्छा झाली होती की राजेसाहेबांनी एकदा तरी माझ्या घरी यावं आणि माझ्या हाताने राजेसाहेबांची नाही जास्त 5 दिवस तरी सेवा करावी, ही माझी इच्छा आहे राजेसाहेब. जर तुम्हाला पूर्तता करता आली तर बघा बरं का. मुरबाडच्या त्या भागामध्ये, शहापूरच्या तिकडे दुर्गम भागामध्ये आणि भिवंडीच्या वाड्याच्या ह्या इकडच्या दुर्गम भागामध्ये अजून अनेक ठिकाणी असं पाहायला मिळत आहे की आदिवासी पाड्यांमध्ये रस्ते नाही आहेत, पाण्याची व्यवस्था नाही आहे, येण्या जाण्याची दळणवळणाची सोय अजून नाही आहे. बरेचसे पाडे असे आहेत. म्हणजे कधीतरी आपल्याला असं पाहायला मिळतं एखाद्या न्यूजला किंवा सोशल मीडियाला, एखाद्या महिलेला जर काही त्रास झाला, एखाद्या पुरुषाला जर काही त्रास झाला तर आजही त्यांना डोलीत टाकून मग त्यांना दवाखान्यामध्ये शहराच्या ठिकाणी आणावं लागतंय. पावसाळ्यामध्ये काही ठिकाणची अशी अवस्था आहे. अशाच प्रकारच्या एका खेड्यापाड्यातला तो माणूस कैदी चौथा, त्याच्या घरी राजाने जायचं आहे, 5 दिवस राहायचं आहे. 5 दिवस त्याने स्वतःच्या हाताने राजाची सेवा करायची आहे. म्हणजे पहिले राजाला त्याला मोकळं करायला लागलं. समजतंय ना? पहिलं मोकळं करायला लागलं. दुसरं म्हणजे ज्या गावाला राजाला जायचंय
इथला रस्ता करायला लागला, विजेची व्यवस्था करायला लागली, पाण्याची व्यवस्था करायला लागली. ज्या गावात राजा जाणार आहे ते गाव सुशोभित असावं म्हणून सगळ्यांची घरं वगैरे सगळं व्यवस्थित, याचं घर तर राजमहालासारखं निर्माण केलं. बरंच काही झालं. आता तेवढ्यापर्यंत आपल्याला जायला वेळ नाही, कारण आपल्याला अतिशय कमी टाइम भेटलेला आहे आणि कमी टाइमामध्ये आपल्याला बरंच काही या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे. फक्त एवढाच विचार करा की ज्या तिघांनी जे मागितलं ना ते फक्त बघत बसले, पाहत राहिले, टेन्शन मध्ये आले, विचारग्रस्त झाले, का या आपल्याला कसं काय सुचला नाही. समजतंय? देवाकडे काय मागावं हेच आम्हाला कळलं नाही. आम्ही काय मागतो? शरीराला त्रास असेल देवा तो रोग बरा झाला पाहिजे, त्या व्याधी बऱ्या झाल्या पाहिजेत. आमच्याकडे पैसा अडका कमी असेल देवा आम्हाला भरपूर संपत्ती मिळाली पाहिजे. मूलबाळ नसेल देवा आम्हाला ते मिळालं पाहिजे. घरदार नसेल देवा आम्हाला मस्तकी चार आपली भिंती व्यवस्थितरित्या घरदार मिळालं पाहिजे. काय मागतो आम्ही देवाकडे? जगद्गुरु तुकोबा देवाकडे मागतायत, ह्याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. एवढं मागितलं की त्याच्यामध्ये सगळं चाललं. काय सगळी व्यवस्था भगवंताला करावी लागते त्याची. एका वृद्ध आजोबांना देव प्रसन्न झाले, देव प्रगट झाले बरं का. आणि भोळाशंकर जो आहे ना, महादेव जो आहे ना, सगळ्या देवांच्या तात्काळाने लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे भोळाशंकर महादेव. श्रावण चालू आहे आता बरं का. प्रसन्न झाल्यानंतर त्या आजोबांना विचारलं त्यांनी, बाबा तुम्ही जी काही सेवा केली, जे काही उपवास करताय, तुम्ही जो काही सगळे स्तवन करताय, नामस्मरण करतात, त्याच्याने मी तुष्ट झालो, संतुष्ट झालो. मला तुम्हाला काय पाहिजे ते, माझी कृपा तुमच्यावर आहे. आजोबांनी विचार केला की काय करावं काही कळत नाही. आपलं आपण जर मागितलं तर आपल्याला घरात ठेवतात का नाही ठेवतात? त्यासाठी घरातल्यांना काय पाहिजे ते विचारावं. आणि घरातल्यांना काय पाहिजे ते विचारण्यासाठी ज्या वेळेला आजोबा घरी गेले त्यावेळेला पहिले कोणाला भेटले असते? सगळ्यात पहिला माणूस कोणाचा विचार करतो? तो कामावर असला तरी पहिला विचार करतो. म्हणून तर 4-4 वेळेला फोन करून विचारतो काय चाललंय काय नाही. आणि एखाद्या दिवशी जर फोन करायचा विसरला तर संध्याकाळी कांडणच समजा. अख्खा दिवस काय माझी आठवणच झाली नाही काय? अख्खा दिवस काय तुम्हाला वेळच मिळाला नाही काय? एकही फोन नाही दिवसभरामध्ये कराय की काय? मी काय तुम्हाला आधी मोठमोठ्या गोष्टी सांगून 1 तास घालवणार नाही. तुमचा माझा संवाद आहे, याला प्रवचन म्हणतात. तुम्हालाही समजलं पाहिजे, त्याच्यातून मलाही समाधान वाटलं पाहिजे, मलाही मार्गदर्शन मिळालं पाहिजे, मलाही श्रवण झालं पाहिजे, काहीतरी परिवर्तन घडलं पाहिजे, यासाठी प्रवचन आहे. नुसतं संस्कृत मारून आणि संस्कृत श्लोक सांगून जे तुम्हालाही कळणार नाही मलाही त्यातलं काही कळणार नाही अशा प्रकारे सांगून 1 तास कसा तरी काढायचा हे जमणार नाही. परिवर्तन घडावं म्हणून कीर्तन आहे, परिवर्तन घडावं म्हणून प्रवचन आहे. नित्य नेमाने आपण जे वागतोय, जगतोय, राहतोय त्याला भक्ती म्हणतात, त्याला परमार्थ म्हणतात. ते कसं जगावं आणि कसं वागावं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि म्हणून ते बाबा आजोबाबा गेल्याबरोबर पहिले आजीला भेटले, म्हणजे त्याच्या पत्नीला भेटले. आता कोणाला भेटले असतील ती कल्पना तुम्ही करून मोकळे झाला असाल आधीच, पण तरी तुम्हाला सांगतो. पत्नीला भेटले, त्या आजीला विचारलं तुला काय पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे. 2-2 चष्मा बदलला असतील पण मला दिसतंय का तुम्हाला माहिती आहे ना? बोवा करीत करीत मला थांबायला धडकते असं. चला ठीक आहे, मला दृष्टी पाहिजे. काय म्हणाली ती? मला दृष्टी पाहिजे, मला सगळं जग दिसायला पाहिजे, मला डोळ्याला दृष्टी आली पाहिजे. ठीक आहे चल. आता मुलाला भेटल्यानंतर मुलाला विचारलं बाबा दादा तुला काय पाहिजे रे, काय पाहिजे? काय ही लोकांची पोरं किती मजा करतायत माहिती आहे का? मस्त स्पोर्ट्स गाड्या घेऊन नाही का, काय 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 अगदी महागड्या गाड्या घेऊन, अगदी किती मोठमोठे बंगले त्यांचे, किती आनंदात आहेत ते, किती मौज मजेमध्ये आहे. मला संपत्ती पाहिजे, मला पैसा अडका पाहिजे, श्रीमंती पाहिजे. आता सुनेकडे गेल्यानंतर सुनाला विचारलं बाई तुला काय ग पाहिजे? बाबा आज 15 वर्षे झाली आमच्या लग्नाला. एखाद्या आईला कशाची अपेक्षा असते हो? तिला धन दौलत पैसा अडका काही नसलं तरी चालेल, पण तिला एखादं छानसं बाळ पाहिजे, एखादा मुलगा, एखादी मुलगी पाहिजे. आणि म्हणून मग ती बोलते मला मूल झालं पाहिजे, मला मुलगा प्राप्त झाला पाहिजे. आजोबा टेन्शन मध्ये आले. आजोबा त्या दिशेने निघाले, महादेवाच्या दिशेने, महादेवाला भेटायला. कारण सांगितलं होतं जरा थांबा मी येतोय.
पण महादेवानी एक अट टाकली होती, एका वाक्यात मागा. जे काही मागायचं असेल ते एका वाक्यात मागा. एका वाक्यात जे तुम्हाला मागाल ते तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, बरं का? एका वाक्यात जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मी दिल्याशिवाय राहणार नाही. आता एका वाक्यात मागायचं कसं काय? बाईला डोळे दे सांगावं तर वाक्य पूर्ण झालं. मुलाला संपत्ती द्या बोलावं तर वाक्य पूर्ण झालं. सुनेला मुलगा द्या बोलावं तर तेही वाक्य पूर्ण झालं. मग मागावं काय हा विचार करता 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 आजोबा शंकर महादेवापर्यंत आले. महादेवांना विनंती केली, हात जोडले आणि मग सांगितलं, देवा तुम्हाला जर द्यायचंच असेल ना तर माझ्या बायकोनी माझ्या नातवाला राजगादीवर बसलेलं पाहायचं आहे. समजतंय काय बोलले आजोबा? माझ्या बायकोनी माझ्या नातवाला राजगादीवर बसलेलं पाहायचं आहे. पाहायचं आहे बायकोनी म्हणजे पहिले काय द्यायला लागणार त्या आजीला? कोण बोला मशेरी? हा, डोळे. हा, मला मागून तंबाखू नचून ऐकायला म्हणून तुम्हाला परत विचारलं, म्हटलं कोण? डोळे. बरोबर आहे, आजीला डोळे. आजीची मागणी काय होती? मला दृष्टी पाहिजे. बरोबर आहे. आता नातवाला राजगादीवर बसायचं म्हणजे आपल्या घरातली कापसाची गादी चालल? तेवढी श्रीमंती पाहिजे ना. म्हणजे मुलाची मागणी आली, नातवाला बसवायचं म्हणजे सुनेला मुलगा झाला पाहिजे. असू द्या, आपला विषय तो नाहीये. देवाकडे असं मागा, देवाकडे अशी प्रार्थना करा की जेणेकरून आपला उद्धार झाला पाहिजे. आता बघा, काही दिवसांमध्ये आपल्याकडे गणपती येणार आहेत, गणपती बाप्पा येणार आहेत. आमची परिस्थिती अशी असते, खूप बोलासारखं आहे, टाइमच निघून गेला, आपण झाला टाइम. असू द्या, काही दिवसानंतर आपल्याकडे बाप्पा येणार आहेत. नवसाचे असो किंवा अजून कसलेही असो, देवाच्या मूर्तीची हेळसांड होईल अशी मूर्ती आपण आणायची नाही, बरं का? तुटफूट होईल आणताना किंवा विसर्जन करताना अशी मूर्ती आपण आणायची नाही. दुसरं, आपण जी आरती करतोय, आरती म्हणजे देवाचं प्रत्यक्षात काय करतोय? आपण स्तवन करतोय. मला ही सांगायची वेळ का आली तर आतापर्यंत हा माझा या लागोपाठ म्हणजे आठवड्यामध्ये 6वं प्रवचन आहे, रोजचं प्रवचन आहे. आणि 6ही ठिकाणी मला नको ते ऐकायला मिळालं आरतीमध्ये, म्हणून या ठिकाणी तुम्हाला आधीच सांगतो. आरती म्हणजे देवाचं आपण प्रत्यक्ष स्तवन करतोय. एखादा माणूस आपल्या घरी आल्यानंतर त्याची जर आपण चुकीची स्तुती केली तर तो प्रसन्न होईल का कोपेल? काय कोपेल? मग देव जर आपल्या घरी आलेले आहे तर आपण त्यांचं स्तवन योग्य करावं का अयोग्य करावं? आता मी काही सगळंच तुम्हाला सांगत बसत नाही कारण वेळ अतिशय कमी आहे. बघा, गणपतीच्या आरतीतला जो दुसरा कडवा आहे, लंबोदर पीतांबर. तुम्ही जर बोललात तर मलाही आनंद वाटेल. फणीवर बंधना, वंदना नाही, बंधना. फणीवराने ज्याच्या कटीला बंधन आहे, फणीवर बंधना. सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना. दास रामाचा वाट पाहे सदना, सजना नाही, सदना. संकष्टी नाही, संकष्टीलाच पावावे ना, इतर दिवशी संकटी, संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सूर वर वंदना. ज्याला सुरवरही वंदन करतात असं ते स्वरूप आहे. बरोबर आहे. महादेवाच्या आरतीतला पहिला कडवा, कर्पूर गौरा भोळा, नैनेवी शाळा, आर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उदळण श्रीकंठनीला, ऐसा शंकर शोभे. आमच्याकडचे भले भले अजून ज्यांचं आयुष्य गेलाय, वनवा लागला बोलतात, घासून घासून आयुष्य गेला त्यांचं, बरं का? आणि या कारण काय माहितीये का? ज्यांच्यावर आपला पक्का विश्वास आहे ना ते बोलतील त्या खरा. विधी करणारा जर वनवा लागला बोलत असेल तर आमच्यासारखे काय करणार माऊली? आपला म्हातारा अजून वनवा लागलाच बोलतो. मी 4 वेळा अजूनपर्यंत समजवलं असेल त्याला, बरं का?
विधी करणारे ज्यांच्यावर आमचा विश्वास आहे ते जर वनवा, तुमच्या आरत्यांच्या जर वनवा लागत असेल तर देव तुमच्या आयुष्यात काय लावेल? आरत्या पाठ नसेल तर पुस्तकं घ्या, तिथे उमा वेळाला आहे, ऐसा शंकर शोभे उमा वेळाला, म्हणजे पार्वतीच्या जोडीला. असो, चला बरंच काय आहे. देवाचं स्तवन आपण करतोय त्याप्रमाणे झालं पाहिजे. जर पाठ नसेल तर पुस्तकं घ्या, पुस्तकं वाचून देव नाराज होणार नाही, उलट तुमच्यावर कृपा करेल. नाही तेच बोलण्यापेक्षा घालीन लोटांगणला तर आमची एवढी गपलत होते का काय घुसवतो आमचं आम्हालाच माहिती. नसल बोलता येत ना, देवाला हात जोडा, एक प्रदक्षिणा घाला, देव समजून जाईल. पण काहीतरी कुठून तरी आणून पाडू नका. असो, जे आपल्याला शेवटच्या वेळेला जी धन आपल्याला उपयोगी येणार आहे आणि मरणोत्तर जी धन उपयोगी येणार आहे, जे देवाची आपण सेवा करतोय, देवाचं जे स्तवन करतोय, देवाचं जे नामस्मरण करतोय, जे धर्माचं कार्य करतोय, हेच कार्य आपल्याला शेवटच्या वेळेला उपयोगी येणार आहे. स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी जगणारी माणसं अनेक असतात, पण देवासाठी, देशासाठी आणि धर्मासाठी जगणारी माणसंच कीर्तिरूपाने शिल्लक राहत असतात, हे मात्र निश्चित आहे. स्वतःसाठी जगणारी माणसं अनेक आली गेली, नाव पण शिल्लक राहिलं नाही, नाव पण नाही शिल्लक राहिलं, बरं का. म्हणून अभिमान आपला गळला पाहिजे. मी ज्ञानी, मी पंडित, मला खूप येतंय, माझ्यासारखं ज्ञान कोणालाच नाही. ज्याला ज्ञानाचा अभिमान असेल ना, त्यांनी रावणाला आठवावं, त्यांनी रावणाचं स्मरण करावं, बघावं चरित्र. रावणाला काय माहिती होती, रावणाकडे किती ज्ञान होतं. रावणाला ओळखता तुम्ही? आज त्यावेळेला एकच होता, बरं का माऊली. आज गल्ली गल्लीत रावण पाहायला भेटतात, गल्ली गल्लीत. माऊली, खरं आहे का खोटं आहे? नक्की ना. कारण रावणापेक्षाही दरिद्री वृत्तीची माणसं आज आम्हाला आमच्या गल्ली गल्लीमध्ये पाहायला मिळतात. कधीतरी आम्ही आमच्या प्रवचनातून सांगतो ना का रावण परवडला, त्याने फक्त सीतामाईंना नेऊन ठेवली होती. पण आज या कलियुग युगामध्ये एवढी दरिद्री अवस्थाची माणसं आम्हाला पाहायला मिळतात की आमच्याच एखाद्या आई बहिणीला आकर्षित करून काहीतरी लाल रुचपत देऊन तिला आकर्षित करून तिचं शोषण करून 2-4 वर्षे तिचे लचके तोडल्यानंतर तिला मारून तिच्या खांडोळ्या करून तिचे तुकडे तुकडे करून कुत्र्याला खायला घालणाऱ्या अवलादी आज आम्हाला पाहायला मिळतात. एवढे भिकारी विचाराची माणसं आज या कलियुगामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. रावण परवडला ना. कधीतरी आम्ही आमच्या प्रवचनातून सांगत असताना सांगतोय ना, कौस परवडला, कारण तो जन्माला येणारी बाळ मारत होता. पण आजचा दरिद्री वृत्तीचा मनुष्य मुलगी म्हणून गर्भात मारतोय. सांगा ना, कौस परवडला का नाही परवडला? भक्ती कशाला म्हणतात रे? आम्ही खूप ग्रंथ वाचले, खूप ओव्या पाठ केल्या, ज्ञान झालं म्हणजे त्याला भक्ती म्हणतात का? आम्ही कसं वागतोय, कसं जगतोय. आणि एखाद्या ठिकाणी जर कुत्रा निवंत बसला असेल ना, जो काही कोणाचं खात नाही, काही करत नाही, फक्त बघणार, एखादा दगड घेणार, बरोबर नेम धरणार, मारणार, तो ओरडत गेला का याला आनंद वाटणार. कशाला भक्ती म्हणतात? आमच्या घरात राहणारे जे देव आहेत, पांडुरंग परमात्मा प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही. देव निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, आरोप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, निसंग आहे. देव कसा आहे याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी ओळख करून दिलेली आहे. नैनम छदंती शस्त्राणी नैनम दहती पावकाना चैनम क्लेदंती पौन शोषयती मरुतः, असा देव आहे. म्हणून आई वडिलांच्या रूपामध्ये आम्हाला प्रत्यक्ष भगवंत आमच्या घरात सेवा स्वीकारतोय, प्रत्यक्ष भगवंत सेवा स्वीकारतोय. एका साधू पुरुषाला एका माणसाने विचारलं, ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, ते आई वडील मेल्यानंतर त्या माणसांनी, त्या मुलांनी किती दिवस सुतक पाळावं? प्रश्न बघा किती चांगला आहे ना. प्रत्येकाला प्रश्न पडला असेल कदाचित. ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत, त्या मुलांनी ते आई वडील मेल्यानंतर किती दिवस सुतक पाळावं? त्याचं उत्तर त्या साधूने दिलं, दादा,
ज्या मुलांनी आपले आई वडील वृद्धाश्रमात ठेवलेले आहेत ना, ते आई वडील मरायची काय वाट पाहताय? ज्या दिवशी ठेवले त्या दिवसापासून त्याला सुतक चालू झालं, मरेपर्यंत ते सुतक कधी फिटत नाही, कधी फिटत नाही. सून नसून आपली मुलगी आणि मुलगी म्हणून त्या ठिकाणी सुनेकडे सासूने बघितलं पाहिजे. सासू नसून प्रत्यक्ष माझी आई आहे आणि आई म्हणून त्या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी सेवा करू ना त्या दिवशी घरातली भांडणं मिटल्याशिवाय राहणार नाही. कसं जगतोय, कसं वागतोय आम्ही. एखादी आजी बिचारी सकाळपासून चहा वाचून तळमळते, चहा करते आणि तिची सून पोथ्या वाचायला बसलेली उलट होते, माझ्या पोथ्या